एक खटखट आहे का लक्षात घ्या तुम्ही, त्याला किती सांभाळावं लागतंय. अहो बोल जी आहे बोल बोलता वाटे सोपे करणी करता तीर कापे नव्हे वैराग्य सोपारे. तोंडामध्ये बोल बसविणं वेगळंय, टाळीमध्ये बसविणं वेगळंय आणि हातामध्ये बसविणं मग सर्वात कोणतं अवघड आहे? हातातलं ते आपल्याकडे गुंदळी एक होती बघा, असं करायचं त्यांनी तिकडून बोलायचं. कुठून असं होतं की तुमच्याकडे? आमच्याकडे होतं ते, लक्षात घ्या, बोटावर होतं ते. आता बघा ही सुद्धा बोलायचं त्यानं वाजवायचं. आता बघा ती वाजवते, माझा विश्वास झाला त्याच्यावर का? विश्वास झाल्याशिवाय किल्ल्या द्यायच्या. आता विश्वास झाला त्याच्यावर, आता मी म्हणतो ते वाजवते बरं का, लक्षात घ्या. घेता घी घेता आवाज नाही आला. अरे त्याच्या घामाच्या थेंब्या एवढं तरी वाजवा की, घामाच्या थेंब्या एवढं तरी. अरे आपल्याच माणसाची किमती करा, लोक किमती करणार. आपल्या माणसाची आपण किंमत केली पाहिजे. लक्षात घ्या, मी काय सांगतो, असा खडा आला आणि टप आवाज आला आणि खडा आकाशात, माठ आकाशात गेला का खाली पडला. खडा म्हणजे कोण आहे? खडा म्हणजे काळ आहे, माय बापानो, काळ आहे आणि ती भगवंतानं स्वल्ल्याला आहे. ती ह्या शरीररूपी माठाला बसला, खट श्रेणी बसला आणि माठ कुठं पडला? खाली पडला. कुणी माशा मारते, कुणी हवा घालतय, कुणी रुपया लावतय, कुणी बुक्का लावत. कुठं? खाली पडल्यावर बरं का. आणि टप श्रेणी आवाज आला आणि असं पल्ल्या असं माठ खाली पडला आणि म्हणजे कुणी मारला, कुणाची हिंमत आहे एवढी मला बोलायची, असं असतंय की. लक्षात घ्या तुम्ही, कुणाची हिंमत आहे. आणि त्या गोळीनं असं बघितलं, कुठं बघितलं, असं बघितलं तर काय दृश्य दिलं. अहो ती खाडान फिडा तरी सुरूनच गेली. काय म्हणली ते? हरी आला रे हरी आला, हरी आला रे हरी आला. असं मनगटाला धरला म्हणले तुझी चालवळ केली मी, म्हणूनच इकडे चालली होती मी. का महिना झालं कालवा करतो समजा गोकुळामध्ये, कुणाला कळाना गेलं काही. असं मनगटाला धरला जिनं मानगटाला धरलं होतं ती थोरली सून होती ताई, थोरली सून होती. मानगटाला धरलं
मग थोरली म्हणल्यावर धाकटी आली. अशा 4 सुना होत्या तिला. किती? तर पहिल्या सुनानं मनगटाला धरलं आणि घराकडे नेलं, त्याला धरून नेलं. कुणाला दाखवायला? सासूला. तुम्ही आमच्यावर काय करत होता? आळ घेत होता. नेहाला पकडूनच नेहाला ते समजा. देवानं सांगितलं अगं कुठं नेतीस तुम्हाला? नाही म्हणले घरीच राहा, सासू समोर काहीतरी फैसला होईल. अगं म्हणली तुझं भाग्य चांगलंय, त्या बिमारीचं भाग्य नाही मला बघण्यासारखं. तिकडे कशाला नेते? प्रसाद धरलं, मनगटाला धरलं. आता तिला न्यायचंच होतं बरं का. कुठं? मिस पाणी याचे करतील घरी. लक्षात घ्या, हे समजा मिस होत आहे, भगवंताला पाहण्याकरता होतं ते. आणि भगवंताला मनगटाला नेलं. आणि तिच्या ती 4 सुना होत्या ना, ती तिघी जणींनी काय केलं? दारामध्ये काय टाकले? सडा टाकला, रांगोळी टाकली, फुलं हातरली. आता ही मग कशा पायी नेले त्याला? मग आता नाही चोरी म्हणजे त्याला शिक्षा देण्यापायी नेले का आनंदा पायी नेले? शिक्षा देण्यापायी. तिथं काय टाकलंय? मग तुम्ही चोराला असं टाकता का? टाकता का चोराला? असं चाललं. ती भगवंताला वाटलं मला पकडून नेले, पण ही काय केले समजा. असा आनंद. भगवंत दारामाशी उभा राहिले. दुसऱ्याच्या दारात पाऊल टाकताना 50 वेळेला विचार करावं बरं का. नाही 1000 माणसामध्ये अशी माळा घालते ती कुणाला? कुठं? ती पुरी आहेतच की आता अशी माळा घालतात. आणि मुलगी माहेरला जाते एक वेळेस, आणि पुन्हा प्रत्यक्षात नांदाला येताना एकटी येते का 10-5 घेऊन येते? एकटीच रागिनी येते. कुठं? एकटी जाशीची राणी येते. आणि समधेचं महिनाभर बघती कुठं काय काय नाही काय. समजायला होई म्हणते बरं का, कुणाचं काम नाही म्हणतच नाही कुणाला बरं का. लक्षात घ्या. आणि ज्या वेळेस जर ती महिना झाला की समजायला माहिती हे कशी काय दिलं. पुन्हा तिचा रंग अशा 5 रंग दाखविते. किती? 5 रंग दाखविते. आणि आला ते भगवान उभा राहायला. पाहिलं ते काय आनंद होता त्या चौकीच्या. कशावर? आनंदावर. आणि असं भगवंताकडे पाहिलं. देवघरा भगवंताने आसन तयार केलं, बसविलं. आणि 4च्या 4 सुनानी असं ओवाळलं भगवंताला. ती सासू आली. ए म्हणली टवळेनो, ह्याची पूजा करायला आणलं का तुम्ही इथं? ही चांगला नाही, ही गवळेचं कार्ट आहे. लय बाई चोरट आहे. नाही यानं ऐकलं. आणि मातातलं माझ्या ही समजा चाटून नेहलंय, ह्याची पूजा करायची नाही. आणि भगवंताला हाकालून लावलं. कुणी हाकालून लावलं? सासून हाकालून लावलं. आणि 4 सुना अशा बघत होत्या. कृष्णा कधी येतील रे? त्यानं म्हणला काळजी करू नका, मी पुन्हा येईन. ती म्हणे मी पुन्हा येईन, काळजी करू नका. हाकालून लावलं. आणि लावल्यानंतर 80 वर्षाचं रूप धारण केलं. कुणी? भगवंतानं. 80 वर्षाचं. आता 80 वर्षाचं वय तुम्हाला कळतेच बरं का. लक्षण आहेत. उभ्या चिरा पडल्या अशा की समजायचं 60 वर्ष. किती? आणि त्या उभ्याला आडवं झालं. कुठं? उभ्याला आडवं झालं की समजायचं 70च्या पुढे गेलंय. आणि मध्ये आणखी तिरपं झालं. कुठं? समजायचं 80च्या पुढे गेले ते. असमजा असं खुरकुद्या समद्या. आणि असं सुंदर असं रूप धारण केलं. तिथं श्यामाई नाव ठेवून घेतलं तिथं बरं का. आणि अशी आली आणि तिच्या दारापासून चालली. ती 80 वर्षाचं वय होतं. तिथं ती पुरीली सांगितलं गोकुळामध्ये तुम्ही रस्त्यावर जायचं नाही आजपासून.
भयंकर चोर मोठा आहे. एक महिनाभर पोरीली त्यांनी घराच्या बाहेर येऊ दिलं नाही, त्या 4 सुनाला येऊ दिलं नाही. आणि ती श्यामा नावाची आली, अशी म्हातारी आली. त्या म्हातारीने विचारलं कुठलं होत तुम्ही? म्हणले मी तिकडून आली, म्हणले काशीहून आले. मग इकडं कुठं चाललात? म्हणजे रामेश्वरला चालली. म्हणले मग तुमचा मुक्कामाचा आज कुठं मुक्काम काय? म्हणले मुक्काम तर हिथंच करायचा, पण ओळख कुणाची ओळख नाही म्हणली माझी. पण मुक्काम कुठं ते करायची, जी भाकर कोणी दिली तर मुक्काम करता येईल. म्हणजे मग हिथंच थांबा आज. कशाला कुठे? म्हणजे एक भाकरी काय आमची इथं नाही का? म्हातारी म्हणजे त्याच्या पैदर आले. म्हणले मी कुठं? एका भाकरी पैदर आले. आणि मग पुरली हाक मारली, ए पोरीनो इकडे या, काशीहून म्हातारी आली, रामेश्वरला चालली आहे, मुक्काम आपल्यापाशी आहे, 2 भाकरी आणि बेसन हलवा, पुण्य लागल. सुना म्हणले आज एवढं कसं उदार झाली? म्हणजे काय हरकत नाही सासूबाई, आम्ही गप्पा मारीत बसताव, स्वयंपाक झाला आणि 2 भाकरी बेसन दारात आणा इकडं, आम्ही दोघी जणी खाताव दारातच. भगवंताने सांगितलं दारातच करत होती मला कुठं. आणि म्हातारीला दारात इकडे दोघी जणी खाऊ लागल्या. आगळ लावून घ्या कुठली बदली. म्हाताऱ्याचं जेवण झाले, चांगलं झाले म्हणून इथंच झोपू आपण आता. कुठं? म्हाताऱ्या झोपल्या दोघी जणी बरं का. दोघी बी म्हाताऱ्याच होत्या, पण एक म्हातारी होती आणि एक म्हातारा होता. कुठं? असा जुनाट म्हातारा होता, जुनाट म्हातारा. त्याने विचार केला असं जर रासारी झोपलो तर दर्शन कसं होईल, कसं होईल दर्शन. म्हातारीने काय केलं, असं वरी बघितलं, मेघराजाला असं सुरू कर तुझा कार्यक्रम. असं कडकडात कडकडात घडगडात घडगडात कडकडात कडकडात घडगडात आबाळ सुरू झालं बरं का. आणि आबाळ सुरू झालं आणि मेघगर्जना सुरू झाली. असं वारारण असा पाऊस, झटक्या पाऊस म्हणता. खरी जी म्हातारी होती का नाही, तिनं बघितलं इकडं तर ती कृष्ण जी होता ना, अशी करत होत ती म्हातारी. म्हणली माई हिथून काशीहून आली, मरायची दारातच. कुठं? ए पोरीनो कवाड उघडा, म्हातारीला मध्ये घ्या. हळूच म्हातारी मध्ये घेतली. कुणी? म्हातारी मध्ये घेतल्या बराबर तर असं सुंदर स्वरूप भगवंताचं दिलं, दर्शन दिलं. आणि दर्शन दिल्यानंतर गवळणी म्हणल्या देवा अरे लय वाईट आहे म्हणली म्हातारी, काळजी करू नका, काळजी करू नका तुम्ही. आणि पूर्ण झाली. त्या म्हातारीनं त्यांची पोरं सकाळी बोलवून घेतली. म्हातारी म्हणली इकडे आई साहेब आता झाले म्हणले, माझी जेवण केलंय, मी आता रामेश्वराला निघून जाते. म्हातारी रामेश्वराला निघून गेली. कोणती म्हातारी? कृष्णरूपी म्हातारी निघून गेली. आणि पोराला सांगितलं तुम्ही रानात जावा, रात्रीला पाऊस पडलाय, पाणी बघा कसं काय झालंय ते. आणि 6 वाजेपर्यंत महागारी यायचं नाही. ही 4च्या 4 पोरं गेली तिकडे रानात. रानात गेल्यानंतर तसलीच रूपं 4 घेतली भगवंतानं, तशीच रूपं घेतली 4. आणि 9 वाजता तर दारात उभं राहिली. कुठं? दारामध्ये. अरे म्हणजे इतकं का लवकर आला? म्हणजे आई काय पाणी नाही म्हणले, लय सुंदर आहे म्हणले. काय सुंदर, जिथं इतकं पाऊस पडला म्हणले काही विषयच नाही काही बरं का. सुंदर झाले म्हणजे काही द्यायची गरज नाही, आला म्हणले लगेच महागारी. बरं असू द्या म्हणले. हो गेले मध्ये हे 4च्या 4 पोरं. आणि संध्याकाळी 6 वाजता ही आली. कोणते? खरी पोरं आली. किती झाली? उभा राहिली माझीपाशी. म्हणजे माय अरे कसं काय तुम्ही आला? कसं काय आला म्हणजे कुठं जावं? अरे तुम्ही तर मगाच आलाव ना, तुम्ही मगाच आला म्हणजे तुझी काय बुद्धिभ्रष्ट झाली का म्हणले. आम्ही पाणी देऊ तिकडे मेराव म्हणले. कुठं? अरे पण म्हणजे मग मध्ये घरामध्ये 4 पोरं शिरलेत म्हणले. कुठं? काय म्हणतेच म्हणले. मग ती खरी का ही खरी? अगं आई म्हणले आता आम्हीच खरी की जन्म घेतलाय. म्हणजे खुणा काय तुमची आहेत, ओळख काय तुमची? म्हणले आई मी तुम्हाला सांगू का तुझी ओळख? तुझं माहेर बी हीच आहे आणि सासर बी हीच आहे. आणि तुम्ही 2 जण पहिलीपासून मॅट्रिक पर्यंत एका शाळेवर शिकला म्हणजे दोघं बी तुम्ही. मग शिकत शिकत असताना म्हणजे तुमचं इकडे प्रेम झालं, लग्न. बरं सांगू नको आता म्हणजे पुढचं. कुठं? काळजी पटली. कुठं? खात्री पटली. आणि पटल्यान पण मध्ये कोण आहेत मग? आता आम्हाला काय माहिती. अशी लात मारली म्हातारीनं. कोणी कवार उघडा, दार उघड बाई आता, दार उघड बाई आता, दार उघड बाई आता.
एक सटक्या पोरग होत असं पळत गेलं लातच घातली कुठं दारावर म्हणजे आमच्या घरात फुटलं ते आणि मधून 4 कुठून आणि बाहेर किती झाले ती बायका तर अशाच बघायला कोणत्या ती 4 म्हणले का अवघडच आहे म्हणजे आत्याबाई ही खरी का ही खरी अगं म्हणली मला काय विचारता तुम्हाला कळलं नाही का लग्न कोणी केलंय ओळखून सारखी दिसायली मग ती म्हातारी म्हणली प्राचीन काळामध्ये न्याय काय अन्याय कोणावर झाला तर पाटलाच्या इकडे जात होते ना मग नंदबाबाच्या इकडे चाल ही आटी घेऊन गेले कुठं नंदबाबाने काय झालंय म्हणली ही मुलं माझी 4 आहेत आणि ही रायंदन आहेत कोणती ह्याच्यातलं खरं कोणतं आम्हाला कळना म्हणजे काय खुणा असतात की तुमच्याकडं ते म्हणजे खुणा आहेत ना म्हणली प्रत्येकाच्या असं मानावर एक एक तिळे म्हणली उजव्या बाजूला ते बघून ते सांगितलं तिळे का लगेच तिळ तयार केला कुठून समजेपेक्षा मोठा तीळ कुठं बघताना नंदबाबा म्हणले ह्याला बी तीळ आहे तुम्ही काय नंदबाबा म्हणले काळजी करू नका त्या 4 सुनाला बोलून घेतलं तुमचे नवरे तुम्हाला परत दिले जातील काळजी करू नका अशी 8 जण उभा केली आणि ती असा मोठा हौद होता असा 24 फुटाला रुंदी होता आणि 100 फूट असा लांबी होता असं पाणी भरलेलं त्याच्यावर त्याला हत्ती हौद म्हणत होती पहिली बरं का हत्ती पवत होते त्याच्यावर नंदबाबा म्हणले ही 3-4 मुली येतात ही तुम्ही 8 आहेत ह्या हौदावून पलीकडून उडी मारून जी जाईल त्याची बायको ती खरी जी होते का ती तर अशीच बसले कुठं ती म्हणली आता आमची उडी कुठं जाणार आहे तू कुठं आणि ही जी होती ना चावट कोणते बनसीने गेली की उडी पलीकडे कुठं 4 जणांनी उड्या तिकडे टाकल्या आणि 4 जण नुसते अशीच करत होते कुठं उडी जात नव्हती म्हणजे बघा की बायको बाई किती झटत होती विचारी किती झटत होती नाही का मग भगवान कृष्ण सांगितले इकडे या 4 जण हे तुमच्या बायका घेऊन जावा का म्हणजे इतकी उडी मारणारा कृष्णाशिवाय दुसरा कोणीच नाही म्हणजे कुठं ते नंदबाबाने ओळखीला आणि ज्याला ओळखीतो त्याचा संसार धन्य होतो नाथ बाबा सांगतात ओळखीला हारी सुना मिळाल्या महागारी आणि यशोदा माते नंद बाबा म्हणले इकडे येऊन तू ले कालवा करायला आता गोकुळात राहायचं नाहीये भगवंतानी आपले सवंगडी घेतले आणि समजा गायी घेतल्या आणि भगवंत गोकुळ सोडून आणि गोधने 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 सारावया जातो सारंग हा सारावया जातो सारंग गोधने गोधने मार्गी में तनी राधिका गौरनी कृष्ण माझे अशा घेऊन निघाले आणि पेंद्याला उशीर झाला थोडासा
पेंद्या दिसला नाही भगवान कृष्णाला, देवानं हाक मारावी असा अधिकार बनवा तुमचा. अरे आपल्याला गल्ली हाक मारी ना कुठं, देवानं हाक करेल म्हणजे आपल्या देवानं असे आवाज दिला पाहिजे. कृष्णानं सांगितलं, ए पेंद्या, गायी चालल्या वना प्रती, गायी चालल्या वना प्रती, दीड तास झालं, दीड तास. गाय बी निघून गेल्या. तुम्ही फक्त टाळ्या वाजितो टाळ्या, पर निवळ ते हाबरेट वर आल्यासारखं कुठं कुठं कुठं. अरे आता गायी चालल्यात, कमीत कमी वाट तरी लावा ना कुठं. अशा सुंदर गायी चालल्या. आता दीड तास झालं. पकवाजा दंग आहेत, टाळकरी दंग आहेत, आम्ही दंग आहेत. तुम्हाला किती वरडून वरडून सांगते, विठ्ठल विठ्ठल म्हणा, टाळी वाजवा. बोलतच असतेत, करीतच असतेत, असं बोलते ती बरं का, लक्ष द्या बरं. पण आमच्या बापाचं काही जाणार
एक खटखट आहे का लक्षात घ्या तुम्ही, त्याला किती सांभाळावं लागतंय. अहो बोल जी आहे बोल, बोल बोलता वाटे सोपे करणी करता तीर कापे नव्हे वैराग्य सोपारे. तोंडामध्ये बोल बसविणं वेगळंय, टाळीमध्ये बसविणं वेगळंय, आणि हातामध्ये बसविणं मग सर्वात कोणतं अवघड आहे? हातातलं. हातातलं ते आपल्याकडे गुंदळी येत होती बघा, असं करायचं की त्यांनी तिकडून बोलायचं कुठून, असं होतं का तुमच्याकडे? आमच्याकडे होतं ते, लक्षात घ्या, बोटावर होतं ते. आता बघा ही सुद्धा बोलायचं त्यानं वाजवायचं. आता बघा ती वाजवते, माझा विश्वास झाला त्याच्यावर का, विश्वास झाल्याशिवाय किल्ल्या द्यायच्या. आता विश्वास झाला त्याच्यावर, आता मी म्हणतो ते वाजवते बरं का, लक्षात घ्या. घेता घी घेता आवाज नाही आला, आवाज नाही आला. अरे त्याच्या घामाच्या थेंब्या एवढं तरी वाजवा की, घामाच्या थेंब्या एवढं तरी. अरे आपल्याच माणसाची किमती करा, लोक किमती करणार आपल्या माणसाची आपण किंमत केली पाहिजे. लक्षात घ्या, मी काय सांगतो, असा खडा आला आणि टप आवाज आला, आणि खडा आकाशात, माठ आकाशात गेला का खाली पडला. खडा म्हणजे कोण आहे? खडा म्हणजे काळ आहे माय बापानो, काळ आहे, आणि ती भगवंतानं स्वल्ल्याला आहे. ती ह्या शरीररूपी माठाला बसला, खट श्रेणी बसला, आणि माठ कुठं पडला? खाली पडला. कुणी माशा मारते, कुणी हवा घालतंय, कुणी रुपया लावतंय, कुणी बुक्का लावत, कुठं खाली पडल्यावर बरं का, आणि टप श्रेणी आवाज आला, आणि असं पल्ल्या असं माठ खाली पडला. आणि म्हणजे कुणी मारला, कुणी मारला, कुणी मारला, कुणाची हिंमत आहे एवढी मला बोलायची, असं असतंय की, लक्षात घ्या तुम्ही, कुणाची हिंमत आहे. आणि त्या गोळीनं असं बघितलं, कुठं बघितलं, असं बघितलं, तर काय दृश्य दिलं. अहो ती खाडान फिरा तरी सुरूनच गेली. काय म्हणली ते? हरी आला रे हरी आला, हरी आला रे हरी आला, असं मनगटाला धरला, म्हणले तुझी चालवळ केली मी, म्हणूनच इकडे चालली होती मी. का महिना झालं कालवा करतो समजा गोकुळामध्ये, कुणाला कळाना गेलं काही, असं मनगटाला धरला. धरीला जिनं मानगटाला धरलं होतं ती थोरली सून होती ताई, थोरली सून होती. मानगटाला धरलं
मग थोरली म्हणल्यावर धाकटी आली. अशा 4 सुना होत्या तिला. किती? तर पहिल्या सुनानं मनगटाला धरलं आणि घराकडे नेलं, त्याला धरून नेलं. कुणाला दाखवायला? सासूला. तुम्ही आमच्यावर काय करत होता? आळ घेत होता. नेहाला, पकडूनच नेहाला ते समजा. देवानं सांगितलं, अगं कुठं नेतीस तुम्हाला? नाही म्हणले, घरीच राहा, सासू समोर काहीतरी फैसला होईल. अगं म्हणली, तुझं भाग्य चांगलंय, त्या बिमारीचं भाग्य नाही मला बघण्यासारखं. तिकडे कशाला नेते? प्रसाद धरलं, मनगटाला धरलं. आता तिला न्यायचंच होतं बरं का. कुठं? मिस पाणी याचे करतील घरी. लक्षात घ्या, हे समजा मिस होत आहे, भगवंताला पाहण्याकरता होतं ते. आणि भगवंताला मनगटाला नेलं. आणि तिच्या ती 4 सुना होत्या ना, ती तिघी जणींनी काय केलं? दारामध्ये काय टाकले? सडा टाकला, रांगोळी टाकली, फुलं हातरली. आता ही मग कशा पायी नेले त्याला? मग आता नाही, चोरी म्हणजे त्याला शिक्षा देण्यापायी नेले का आनंदापायी नेले? शिक्षा देण्यापायी. तिथं काय टाकलंय? मग तुम्ही चोराला असं टाकता का? टाकता का चोराला? असं चाललं. ती भगवंताला वाटलं मला पकडून नेले, पण ही काय केले समजा. असा आनंद. भगवंत दारामाशी उभा राहिली. दुसऱ्याच्या दारात पाऊल टाकताना 50 वेळेला विचार करावा बरं का. नाही, 1000 माणसामध्ये अशी माळा घालते ती पुण्याला. कुठं? ती पुरी आहेतच की आता अशी माळा घालतात. आणि मुलगी माहेरला जाते एक वेळेस, आणि पुन्हा प्रत्यक्षात नांदायला येताना एकटी येते का 10-5 घेऊन येते? एकटीच रागिनी येते. कुठं? एकटी जाशीची राणी येते. आणि समजेचं महिनाभर बघती कुठं काय काय नाही काय. समजायला होई म्हणते बरं का. कुणाचं काम नाही म्हणतच नाही कुणाला बरं का. लक्षात घ्या. आणि ज्या वेळेस जर ती महिना झाला की समजायला माहिती हे कशी काय दिलं. पुन्हा तिचा रंग अशा 5 रंग दाखविते. किती? 5 रंग दाखविती. आणि आला ते भगवान उभा राहायला. पाहिलं ते काय आनंद होता त्या चौकीच्या. कशावर? आनंदावर. आणि असं भगवंताकडे पाहिलं. देवघरा भक्ती सन्माने तुझिला भगवंताने आसन तयार केलं, बसविलं. आणि 4च्या 4 सुनानी असं ओवाळलं भगवंताला. ती सासू आली. ए म्हणली, टवळेनो, ह्याची पूजा करायला आणलं का तुम्ही इथं? ही चांगला नाही, ही गवळ्याचं कार्ट आहे. लय बाई चोरट आहे. नाही यानं ऐकलं. आणि माटातलं माझ्या ही समजा चाटून नेहलंय. ह्याची पूजा करायची नाही. आणि भगवंताला हाकालून लावलं. कुणी हाकालून लावलं? सासून हाकालून लावलं. आणि 4 सुना अशा बघत होत्या. कृष्णा कधी येशील रे? त्यानं म्हणला, काळजी करू नका, मी पुन्हा येईन. ती म्हणे, मी पुन्हा येईन, काळजी करू नका. आणि हाकालून लावलं. आणि लावल्यानंतर 80 वर्षाचं रूप धारण केलं. कुणी? भगवंतानं. 80 वर्षाचं. आता 80 वर्षाचं वय तुम्हाला कळतेच बरं का. लक्षण आहेत. उभ्या चिरा पडल्या अशा की समजायचं 60 वर्ष. किती? आणि त्या उभ्याला आडवं झालं. कुठं? उभ्याला आडवं झालं की समजायचं 70च्या पुढे गेले. आणि मध्ये आणखी तिरपं झालं. कुठं? समजायचं 80च्या पुढे गेले ते. समजा असं खिरकुद्या समद्या. आणि असं सुंदर असं रूप धारण केलं. तिथं श्यामाई नाव ठेवून घेतलं तिथं बरं का. आणि अशी आली आणि तिच्या दारापासून चालली. ती 80 वर्षाचं वय होतं. तिथं ती पुरीली सांगितलं, गोकुळामध्ये तुम्ही रस्त्यावर जायचं नाही आजपासून. भयंकर चोर मोठा आहे.
एक महिनाभर पोरीली त्यांनी घराच्या बाहेर येऊ दिल नाही, त्या 4 सुनाला येऊ दिल नाही. आणि ती श्यामा नावाची आली, अशी म्हातारी आली. त्या म्हातारीने विचारलं कुठलं होत तुम्ही? म्हणले मी तिकडून आली, म्हणले काशीहून आले. मग इकडं कुठं चाललात? म्हणजे रामेश्वराला चालली. म्हणले मग तुमचा मुक्कामाचा आज कुठं मुक्काम काय? म्हणले मुक्काम तर इथंच करायचा, पण ओळख कुणाची ओळख नाही म्हणली माझी. पण मुक्काम कुठं ते करायची, भाकर कोणी दिली तर मुक्काम करता येईल. म्हणजे मग इथंच थांबा आज. कशाला कुठे? म्हणले एक भाकरी काय आमची इथं नाही का? म्हातारी म्हणजे त्याच्या पैदर आले. म्हणले मी कुठं? एका भाकरी पैदर आले. आणि मग पुरली हाक मारली, ए पोरीनो इकडे या, काशीहून म्हातारी आली आहे, रामेश्वराला चालली आहे, मुक्काम आपल्यापाशी आहे, 2 भाकरी आणि बेसन हलवा, पुण्य लागल. सुना म्हणली आज एवढं कसं उदार झाली? म्हणजे काय हरकत नाही सासूबाई, आम्ही गप्पा मारीत बसताव, स्वयंपाक झाला आणि 2 भाकरी बेसन दारात आणा इकडं, आम्ही दोघी जणी खाताव दारातच. भगवंताने सांगितलं दारातच करत होती मला कुठं. आणि म्हातारीला दारात इकडे दोघी जणी खाऊ लागल्या. आगळ लावून घ्या कुठली बदली. म्हाताऱ्याचं जेवण झाले, चांगलं झाले म्हणून इथंच झोपू आपण आता कुठं. म्हाताऱ्या झोपल्या दोघी जणी बरं का. दोघी बी म्हाताऱ्याच होत्या, पण एक म्हातारी होती आणि एक म्हातारा होता कुठं. असा जुनाट म्हातारा होता, जुनाट म्हातारा. त्याने विचार केला असं जर रासारी झोपलो तर दर्शन कसं होईल, कसं होईल दर्शन. म्हातारीने काय केलं, असं वरी बघितलं, मेघराजाला सुरू कर तुझा कार्यक्रम. असं कडकडात कडकडात घडगडात घडगडात कडकडात कडकडात घडगडात आबाळ सुरू झालं बरं का. आणि आबाळ सुरू झालं आणि मेघगर्जना सुरू झाली. असं वारानं असा पाऊस, झटक्या पाऊस म्हणता. खरी जी म्हातारी होती का नाही, तिनं बघितलं इकडं तर ती कृष्णाजी होता ना, अशी करत होत ती म्हातारी. म्हणली माई हिथून काशीहून आली, मरायची दारातच कुठं. ए पोरीनो कवार उघडा, म्हातारीला मध्ये घ्या. हळूच म्हातारी मध्ये घेतली. कोणी? म्हातारी मध्ये घेतल्या बराबर तर असं सुंदर स्वरूप भगवंताचं दिलं, दर्शन दिलं. आणि दर्शन दिल्यानंतर गवळणी म्हणला देवा अरे लय वाईट आहे म्हणली म्हातारी, काळजी करू नका, काळजी करू नका तुम्ही. आणि पूर्ण झाली. त्या म्हातारीनं त्यांची पोरं सकाळी बोलवून घेतली. म्हातारी म्हणली इकडे आईसाहेब आता झाले म्हणले, माझी जेवण केलंय, मी आता रामेश्वराला निघून जाते. म्हातारी रामेश्वराला निघून गेली. कोणती म्हातारी? कृष्णरूपी म्हातारी निघून गेली. आणि पोराला सांगितलं तुम्ही रानात जावा, रात्री लय पाऊस पडलाय, पाणी बघा कसं काय झालंय ते. आणि 6 वाजेपर्यंत महागारी यायचं नाही. ही 40च्या 40 पोरं गेली तिकडे रानात. रानात गेल्यानंतर तसलीच रूप 4 घेतली भगवंतानं, तशीच रूप घेतली 4. आणि 9 वाजता तर दारात उभं राहिली. कुठं? दारामध्ये. अरे म्हणजे इतकं का लवकर आला? म्हणजे आई काय पाणी नाही म्हणले, लय सुंदर आहे म्हणले. काय सुंदर, जिथं इतकं पाऊस पडला म्हणले काही विषयच नाही काही बरं का. सुंदर झाले म्हणजे काही द्यायची गरज नाही, आला म्हणले लगेच महागाडी. बरं असू द्या म्हणले. हो गेले मध्ये हे 40च्या 40 पोरं. आणि संध्याकाळी 6 वाजता ही आली. कोणते? खरी पोरं आली. किती झाली? उभा राहिली माझ्यापाशी. म्हणजे माय अरे कसं काय तुम्ही आला? कसं काय आला म्हणजे कुठं जावं? अरे तुम्ही तर मगाच आलाव ना, तुम्ही मगाच आलाव म्हणजे तुझी काय बुद्धिभ्रष्ट झाली का म्हणले. आम्ही पाणी देऊ तिकडे मेलाव म्हणले. कुठं? अरे पण मध्ये मग मध्ये घरामध्ये 4 पोरं शिरलेत म्हणले. कुठं? काय म्हणतेच म्हणले. मग ती खरी का ही खरी? अगं आई म्हणले तर आम्हीच खरी की जन्म घेतलाय. म्हणजे खुला काय तुमची आहेत, ओळख काय तुमची? म्हणले आई मी तुम्हाला सांगू का तुझी ओळख? तुझं माहेर बी हीच आहे आणि सासर बी हीच आहे. आणि तुम्ही 2 जण पहिलीपासून मॅट्रिक पर्यंत एका शाळेवर शिकला म्हणजे दोघं बी तुम्ही. मग शिकत शिकत असताना म्हणजे तुमचं इकडे प्रेम झालं, लग्न. बरं सांगू नको आता म्हणजे पुढचं. कुठं? काळजी पटली. कुठं? खात्री पटली. आणि पटल्यानंतर मध्ये कोण आहेत मग? आता आम्हाला काय माहिती. अशी लात मारली म्हातारीनं. कोणी कवार उघडा, दार उघड भैया, दार उघड भैया, दार उघड भैया. माता
एक सटक्या पोरग होत असं पळत गेलं लातच घातली कुठं दारावर म्हणजे आमच्या घरात फुटलं ते आणि मधून 4 कुठून आणि बाहेर किती झाले ती बायका तर अशाच बघायला कोणत्या ती 4 म्हणले का अवघडच आहे म्हणजे आत्याबाई ही खरी का ही खरी अगं म्हणली मला काय विचारता तुम्हाला कळलं नाही का लग्न कोणी केलंय ओळखून सारखी दिसायली मग ती म्हातारी म्हणली प्राचीन काळामध्ये न्याय काय अन्याय कोणावर झाला तर पाटलाच्या इकडे जात होते ना मग नंदबाबाच्या इकडे चाल ही आटी घेऊन गेले कुठं नंदबाबा म्हणे काय झालंय म्हणली ही मुलं माझी 4 आहेत आणि ही रायंदन आहेत कोणती ह्याच्यातलं खरं कोणतं आम्हाला कळना म्हणजे काय खुणा असतात की तुमच्याकडं ते म्हणजे खुणा आहेत ना म्हणली प्रत्येकाच्या असं मानावर एक एक तिळ आहे म्हणली उजव्या बाजूला ते भगवंत सांगितलं तिळ लगेच तिळ तयार केला कुठं समजापेक्षा मोठा तीळ कुठं बघताना नंदबाबा म्हणले ह्यांना बी तीळ आहे तुम्ही काय नंदबाबा म्हणले काळजी करू नका त्या 4 सुनाला बोलून घेतलं तुमचे नवरे तुम्हाला परत दिले जातील काळजी करू नका अशी 8 जण उभा केली आणि ती असा मोठा हौद होता असा 24 फुटाला रुंदी होता आणि 100 फूट असा लांबी होता असं पाणी भरलेलं त्याच्यावर त्याला हत्ती हौद म्हणत होती पहिली बरं का हत्ती पवत होता त्याच्यावर नंदबाबा म्हणले ही 3-4 मुली येतात ही तुम्ही 8 आहेत ह्या हौदावून पलीकडे उडी मारून जी जाईल त्याची बायको ती खरी जी होते का ती तर अशीच बसले कुठं ती म्हणले आता आमची उडी कुठं जाणार आहे कुठं आणि ही जी होती ना चावट कोणते बनसिरीने गेली की उडी पलीकडे कुठं 4 जणांनी उड्या तिकडे टाकल्या आणि 4 जण नुसतं अशीच करत होते उडी जात नव्हती म्हणजे बघा की बायको बाई किती झटत होती बिचारी किती झटत होती नाही का मग भगवान कृष्ण सांगितले इकडे या 4 जण हे तुमच्या बायका घेऊन जावा का म्हणले इतकी उडी मारणारा कृष्णाशिवाय दुसरा कोणीच नाही म्हणले कुठं ते नंदबाबाने ओळखीला आणि ज्याला ओळखीतो त्याचा संसार धन्य होतो नाथ बाबा सांगतात ओळखीला हारी सुना मिळाल्या महागारी आणि यशोदा माते नंद बाबा म्हणले इकडे बरं तू ले कालवा करायला आता गोकुळात राहायचं नाहीये भगवंतानी आपले सवंगडी घेतले आणि समजा गायी घेतल्या आणि भगवंत गोकुळ सोडून आणि गोधने 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 सारावया जातो सारंग हा सारावया जातो सारंग गोधने गोधने गोधने
मावसा घेऊन निघाले आणि पेंद्याला उशीर झाला थोडासा. पेंद्या दिसला नाही भगवान कृष्णाला. देवानं हाक मारावी असा अधिकार बनवा तुमचा. अरे आपल्याला गल्ली हाक मारी ना कुठं. देवानं हाक करेल म्हणजे आपल्या देवानं असे आवाज दिला पाहिजे. कृष्णानं सांगितलं ए पेंद्या गाई चालल्या वना प्रती गाई चालल्या वना प्रती दीड तास झालं. दीड तास गाय बी निघून गेल्या. तुम्ही फक्त टाळ्या वाजिताव टाळ्या पर निवळ ते हाबरेट वर आल्यासारखं कुठं कुठं कुठं. अरे आता गायी चालल्यात कमीत कमी वाट तरी लावा ना कुठं. अशा सुंदर गायी चालल्या. आता दीड तास झालं. पकवाजा दंग आहेत, टाळकरी दंग आहेत, आम्ही दंग आहेत. तुम्हाला किती वरडून वरडून सांगते विठ्ठल विठ्ठल म्हणा, टाळी वाजवा. बोलतच असते करीतच असते असं बोलते बरं का. लक्ष द्या बरं. पण आमच्या बापाचं काही जाणार एक दमात 7 चाली किती एक दमात बर का. एक दमात 5 शिव्या बाहेरच देता येतात फक्त. किती दमा
मेल्या मुर्द्या तुझी रमकी झाली म्हणते तू. म्हणजे एका झपकेत कुठं, पण तिनं दिलेली शिवी तिला त्याचा अर्थ माहित नाही. लेकराला म्हणते, कुणाला? लेकराला स्वतःच्या. मेल्या मुर्द्या मुर्द्या तुझी हगो तुझी रान रणकी. तिला अर्थ माहिती का तिला काय आहे ते? म्हणजे सून आधी घालली पाहिजे. कुठं सून आधी घालली पाहिजे. काय बघा की लक्षात घ्या. काय बोलतो मी? काय सुंदर प्रमाण आहे. दाताचं दातवण आणि कुंकू घ्या कोणी काळा म्हणे. ते जरा ही नाथबाबाकडून चुकलं काय की टिकल्या घ्या ग कोणी कोणी असं म्हणायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का काय किंमत आहे कशाची? कुंकाची. अरे ज्यांना मालक नाही त्यांना विचारा काय परिस्थिती आहे. संक्रांत असेल, पंचिमा असेल, काय अवस्था होती त्या माणसाची लक्षात घ्या. फजिती काय होत असेल. महागातल्या 40 वर्षापूर्वी आम्ही एसटीत गेलो दोघं जण नवरा बायको. असा उन्हाळ्याचा कर तुडून एसटी भरली, बसायला जागा नाही. आणि आमची मालिक नाशिबी करायची कशी? समद कुंकू गेलं कुठलं राहिलेच नाही कपडाचं. आणि 80 वर्षाचं म्हातारा तिथं होतं माळकरी एक. रे बाळा बस इथं माझ्या ठिकाणी, इथं बस. किती गोजेरवाणी लिकूर दिसते. म्हणलं कोण? म्हणलं ते 80 वर्षाचं म्हातारा माझे पशी उम राहिले. आणि मला म्हणते महाराज ले देव बेकार आहे की हो. मला काय झालं? लय बेकार हो, लय बेकार. म्हणजे किती हिच्यावर वाईट वेळ आली हो. आणि कधी मालक गेला असेल मला म्हणते ती बरं का. मला बोलायले मी आवाज नाही महाराज म्हणले मला आज बोलायचे तुम्हाला. देवासंग भांडण खेळणार आहे म्हणे. अशा लेकराचं असलं करावं का? मला म्हणते कुठं. हे कशामुळे झालं? हे कुंकू पवित्र कुंकू आहे. नाथबाबाचं एक प्रमाण आहे. कुंकावा नाही ठाव म्हणे मी आयेव आणि भावे देव ऐसा पावे. लक्षात घ्या तुम्ही मी का बोलतो. अरे पवित्र कुंकू आहे माय बापानो. प्रेम द्या, जिवाळा द्या. जोपर्यंत आपला मालक आहे ना त्याला खाऊ घाला. बघा लातूरच्या बीड जिल्ह्याच्या एक मोठ्या तपस्विनी होत्या, वकील होत्या. त्यांनी ह्या महिलाबद्दल बोलल्यात. प्रत्येक महिलाला मरण हे आवई वाटतं का नंतरही वाटतंय? कसंही वाटतंय? त्याने सांगितलं असलं मनात आणू नका तुम्ही. मालकाच्या आधी तुम्ही जावं असा भगवंताकडे प्रार्थना करा. अरे तुम्ही महाग राहिल्यावर निदान भाकरी तरी करून खाताल तुम्ही, पण त्याला कोणी भाकरी देणार नाही रे. उपाशी मरल ते तुमच्या समोर. नका त्याला उपाशी मारू. लक्षात घ्या. जोपर्यंत बायको आहे ना तोपर्यंत गरम भाकरी आहे. जोपर्यंत मा आहे तोपर्यंत गरम भाकरी आहे. पुन्हा गरम भाकरी मिळत नाही. लक्षात घ्या. आणि 60 वर्षाच्या पुढे ज्याला आनंदात संसारामध्ये चांगलं खायचं आहे ना, चांगलं खायचे. 2 गोष्टी ऐका ह्या महाराजांच्या. लिकीची स्तुती करू नका, सुनाची स्तुती करा. तिच्या भावाची स्तुती करा, तिच्या वल्लाची स्तुती करा, तिच्या गावाची स्तुती करा. काय तुझा भाऊ, काय तुझी माय, काय तुझा वडील असं म्हणा म्हणजे गोड चहा करून देईल. आणि तुम्ही जर म्हणला का नाही काय दोडाचं मिळालंय नीट करता येते का? अगं बाई तिच्या हातात चहा आहे कुणाच्या? तिची स्तुती कर. जिथं थांबायचे तिची स्तुती करा. का? स्तुती हे भगवंताला सुद्धा मान्य आहे. त्याला स्वतःची स्तुती करून घेऊ वाटते. ब्रह्मदेवानं स्तुती केली. यम ब्रह्मावरिंद्र रुद्र मरुतस्तुन वंदी दिव्यस्तवैर वेदै सांग पद कमल गायम त्यम सामगा ध्याना वस्ति तद्गतेन मनसा पश्यन्ते मेघिनो यश्याम तन्नविदु सुरासुरगणा देवाय तस्मै नमः. आज जो 16 आहे ना, मी इतके दिवस तात्याचं नाव घेतलं नाही कार्यक्रम. मला ती भूमता येतो म्हणून मी घेतलं नव्हतं. परंतु आज ह्या तात्याने मी ज्यांच्या घरामध्ये थांबलो, रट्टेवर थांबलो, रट्टेवर काय असेल पाणी हे वेगळी समजा. लक्षात घ्या. संत कृपा झाली, इमारत फळाली. अरे महाड्या कुणाच्या किती झाल्या, बंगले केवढाले मोठी झाले. याच्यापेक्षा पवित्र काम तात्याच्या घरामध्ये संत महात्मे राहिले. आणि त्या घरामध्ये काय योग आला लक्षात घ्या. आज एक नातीनं कीर्तन गुरु महाराजासमोर केलं. लक्षात घ्या. ही पवित्रता, ही मान्यता आहे. लक्षात घ्या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. अशोक महाराजाला समजून घ्या तुम्ही. मी सर्वांचा आहे, एकट्याचा कुणाचा नाही. लक्षात घ्या तुम्ही. बाळासाहेबांचा नातो आहे. काय सुंदर कीर्तन करतो. लक्षात घ्या. इथला मुलगा कुठे गेला? इथं एक होता की आता मगाचा मुलगा पकवाजवा इथं ते गेला का काय? इकडे 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 इकडे.
हे आपल्या ह्यांचा पोरगा आहे, आपला पोरगा आहे. धन्य माता पिता. काय हितो बारा काय पकवाज बाजूला लक्ष द्या. आणि ही तिघ जण करून देत का 60 येत तिघ करून देत. मग 60 म्हणजे आम्ही काय कमी आहेत का कुठं. इकडे 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 60 कुरुंद इकडे इकडे इकडे. आणि कुठे दिदी कुठे इकडे. म्हणजे मला काय वाटलं, मला वाटलं महाराष्ट्रामध्ये फक्त मुंगशीतच करून देत काय की. भागातल्या 8 दिवसामध्ये ती डोंगरेवाडी म्हणून गाव आहे, तिथं कीर्तनाला गेलो समजा गावच करून द्यायचंय कुठं. मग त्यांना म्हणलं तुम्ही तिकडलेत का ही तिकडलेत कुठले, म्हणजे काहीच कळा नाही. पण आमचं समजा गाव करून म्हणलं आमचे भक्त समजे करूनच आहे. लक्षात घ्या. तर हे असं दिमागदार ही अशी एक फिगर आहे बाबा. असा फोटो घ्या आमचा असं इकडे घ्या आली आणि ह्यांना पिंटू महाराजांना मार्गदर्शन केलं. पिंटू महाराज इकडे या, इकडे इकडे असा येईल आता की कीर्तनकाराची मुंगशी म्हणून ओळखली जाईल. लक्षात घ्या तुम्ही. आणि सर्वाला प्रेम करतो, कारण का जीवन हे मध्ये कधीही मी माझ्या धंद्यापायी कधी मी कीर्तन केली नाहीत. सर्वांचं कल्याण व्हावं अशी माझी इच्छा आहे. लक्षात घ्या. सकळ अशी येते आहे अधिकार. मी कुणाचीही नावं घेत नाही, पण सर्व मुंगशीतील असे लहान थोर माझे भक्त जे आहेत लेकर अशी गोजिरवाणी झाली पाहिजेत. आणि हरिभजनीय ढवळलेले जग चुकविला लाग कळी काळाचा असा दणका उडाला पाहिजे. लक्षात घ्या. सर्वांनी हात उंच घ्या. मला द्या फक्त हात उंच घ्या. जरा उंच घ्या, थोडे उंच घ्या. मंडप फाटल मंडप. सर्वांनी सुंदर घ्यायचंय. गोपाळा गोपाळा वरे हात करा सर्व. त्यांना वाटलं गेली खटकडी गेली पण हे महाराज तसं नाही. तुमच्याकडून नामचिंतन वधून घेतो मी बरं का. असं हात वरे करा. हा आता ही तर शिंक लावणार आहे आणि बरं का. आणि पुढच्या सप्तेपासून असंच राहू दे हात सुंदर बरं का. असं बघा वरे. आणि भगवंताला सांगा देवा आज तुम्ही इथं आलात आणि महाराजांच्या पंक्तीमध्ये तुमच्या संगत गुरु आणि देवा संगत आम्हाला प्रसाद सेवन करण्याची संधी मिळू द्या. कारण का हा प्रसाद देवाला सुद्धा प्राप्त होत नाही. लक्षात घ्या तुम्ही. अशा प्रकारे जीवन जगा आणि हाक मारा. पुंडलिक वरदा Oh,
तुका म्हणे सांगा गाठी तेने नका भरू पोटी. भगवंताचा काला आणि प्रत्येक गोपाळ घेऊन भगवंतानी आणि मोठ्या एक मिनिट गडबड करू नका. सर्वाला घेऊन गोपाळ आणि वनामध्ये गेले आणि अनेक प्रकारचे खेळ खेळू लागले भगवान. थांबा जरा. भोवरा असेल, विटूदांडू असेल, गोटे असत्याल, असा सुंदर भोवऱ्याचे खेळ खेळू लागले. खेळ भोवरा ग बाई विटी दांडू लगोरी. आता विटी दांडू सुद्धा लपून गेला नाही. विटी कसली असते? विटी कशी आहे? दोन्ही कुण टोक आहेत बर का, दोन्ही कुण टोका विटीला आहेत. आणि दांडा एक कोण आहे, एक कोलायचं आहे. ही दोन टोक आहेत, भक्ती आणि ज्ञान. आणि ही अहंकार आहे ना, अहंकार असा ढकली दे कुणाला. ती दोन टोक आहेत. दोन टोक ज्याच्या हातात जातील तिथं भक्तीने पुढे धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येतील. स्थिर केली जी आचेपळ होती, सिद्धी आणूनी लाविली पंतिगा. लक्षात घ्या, असा पवित्र विटी दांडूचा खेळ. ही विटी कशी आहे मायबाप लक्षात घ्या, अहंकाराला संपवते. अशी गोपाळाने विटी मारली, फिरशिरी दांडून विटी मारली आणि ती विटी एका गावातल्या मोठ्या माणसाला लागली. मोठ्या माणसाला लागली विटी. ती मला एक कार्तेनो गोपाळानो विटी मला लागली आहे. म्हणजे चूक झाली, तशीच केशेत घातली. कुठं दिलीच नाही. द्यायला पाहिजे का नाही, दिली नाही. त्याचा बंद झाला. समजे गोपाळ म्हणले कृष्णा ती विटी नेहली मिळालं तर तुम्ही काळजी करू नका म्हणले. त्याला आणून दिली पाहिजे. कुणी गेले त्याच्या घरी, गेले तिकडे रानात घेऊन विटी घेऊन. आणि घरी गेले म्हणले इकडे आता ये. म्हणजे काय झालं, काय मालक म्हणले तुमचा, आणि काय म्हणले विषय काय झालं. म्हणजे विटीला घेऊन गेला. त्या गावामध्ये विटी एक डान्स काम करीत होती बरं का. आणि ते म्हणजे काय मालक कसं काय, आम्ही बघितलं विटीला घेऊन गेला म्हणले. आणि आम्ही म्हणलं कशाला नाही हरवत, तर आम्हालाच कावला म्हणले. कुठं? आणि आम्ही म्हणलं तुमच्या बायकोला सांग ना म्हणजे तिच्या बापाला. कुठं? असं म्हणले. ते कुठं आलं महागारी. ते पाणी दे, इटिकून घ्या. काय बोलाली, इटिकूनच घ्यायचं जेवायला पाणी, मला मागायचं नाही. अगं म्हणजे काय बोलालीस तू, काय नेमकं कळतं का तुला? काय नाही म्हणजे काय कळालं नाही म्हणून इथं राहिले म्हणले ना मी. कुठं? नाहीतर महागच गेले असते म्हणजे. विटीला घरात आणा. ती म्हणजे विटी काय लागली की बोलायला तू? हा खरे म्हणले. मग त्याला खिशात हात घातला. कुठं? ही विटी. म्हणून मोठ्या माणसानी लहान माणसाच्या नादी लागूनी, गोपाळाच्या नादी लागूनी. का? त्यांना खेळू द्यायला पाहिजे, हास्य खेळू पाहिजे. लक्षात घ्या, असं पवित्र सोहळा हा सर्व लहान थोर मुंशीकरांना पवित्र गाव आहे. लक्षात घ्या, इतकं सुंदर गाव आहे, इतकी श्रद्धा, इतकी भावना आहे. आता बघा येईल त्या म्हणजे 12 तारखेला आपला सोहळा निघतो. इथला कुठला? तेरचा सोहळा रविवारी निघतो. रविवारी प्रत्येक घरातून एक भक्त निघाला पाहिजे. लक्षात घ्या तुम्ही. आता तर कीर्तन झालेत, आता रस्त्याने कीर्तन करा, भजन करा, सुंदर करा, आठास आणा त्याला. आता लाडूळकरांनी तर ह्यावेळेस पालखी संकट घोडा ठेवलाय. घोडा
काय म्हणजे किती शोभा त्याला आणायला लक्षात घ्या. घोडा पालखी हे समजा असं दृश्य करायचं आहे. पुण्याच्या सर्वाला कोणाचं नाव न घेता लहान थोर सर्वांना माझे आशीर्वाद आहेत. सर्वांनी पुण्याचे एक वेळेस 2-3 कीर्तनं झाली आणि तात्या वारल्यानंतर, परंतु मला मी ती रापणून नेत होतो, परंतु आज उणी भासायली त्यांची लक्षात घ्या. तात्या असतील महागाट्या 2-4 दिवसामध्ये सरांची आई वारल्या वाटतं लक्षात घ्या. आणि अशी काही मुंगशीतली ह्या वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये जे काही जीव गेलेले आहेत त्यांना श्रद्धांजली आपण करणार आहेत. त्याच्याबद्दल एक हातोडी आपण घ्यायची सर्वांनी आणि भगवंताचं नामचिंतन आपल्याला घ्यायचं आहे. तुकाराम तुम्हारी जय जय हो, 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 रायणी तुम्हारी जय जय हो, कार्यक्रम गावातील बचत गटाच्या महिलांनी काल असणारा सत्य महाराजांचा एक फोटो नेला होता आणि त्यात असणाऱ्या त्यांचे आपल्या पिंडमाळ्याच्या असणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी ह्याचा असणारा त्याला खूप आनंद झाला म्हणून त्याच्यासाठी त्यांनी एक त्याची प्रतिमा बनवून आणली आहे. त्याचा असणारा छोटासा सत्कार इथं पार पडत आहे. ते एक मिनिट इकडे 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 या इकडे. बुक लावा, तुला बुक धरास या धरास. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय, महाराज की जय. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल.